जय शिवराय मित्रांनो, स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, गेल्या वर्षी म्हणजे खरीप 2023 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीन पिकाची लागवड केली, तसेच ज्या शेतकरी बांधवांनी लागवड करून ई पीक पाहणी केलेली अशा शेतकरी बांधवांना प्रति हेक्टरी 5,000 रुपयाचं अनुदान देण्यात येणार आहे। आणि यासाठी मित्रांनो 2 हेक्टरची मर्यादा आहे। तर जर समजा तुम्ही जर 2 हेक्टर क्षेत्र भरलेलं असाल तर तुम्हाला 10,000ची अर्थसहाय्य मिळणार आहे मित्रांनो। आणि यासाठी आपल्याला कृषी सहाय्यकाकडे संमतीपत्र दाखल करायचे आहे। तर कोणतं संमतीपत्र आहे, ते कसं उपलब्ध आहे, त्याची माहिती आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, सन 2023 मधील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये अर्थसहाय्य राज्य शासनाच्या वतीने देण्याचा निर्णय शासन स्तरावरून झाला आहे असून ही रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यापूर्वी त्याचा आधार व बँक खाते संलग्न असलेल्या माहितीचा वापर करण्यासाठी पात्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची नावे शेतकऱ्यांनी त्यांचे वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक ना हरकत पत्र आपल्या गावाशी संबंधित कृषी सहाय्यकाकडे जमा करणे आवश्यक असल्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले। सन 2023च्या खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीनचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले। मात्र यावर उपाययोजना म्हणून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रस्तावित केल्याप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून राज्य शासनाने मागील वर्षीच्या सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 5,000 रुपये प्रमाणे 2 हेक्टर मर्यादित मदत देण्याची घोषणा केली। त्यानुसार निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। सदर रक्कम सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना असलेल्या व ज्यांनी ई पीक पेरेची नोंदणी केलेली अशा सर्व शेतकऱ्यांना केली जाणार असून शेतकऱ्याचे आधार व बँक खाती संलग्न असलेल्या माहिती कृषी विभागाच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्याच्या कामासाठी माहिती हाताळण्यासाठी शेतकऱ्यांनी वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक शेती असल्यास सामूहिक ना हरकत प्रमाणपत्र देणे आवश्यक असल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले। त्यानुसार पात्र असलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांनी सदर संमतीपत्र किंवा ना हरकत प्रमाणपत्र आपल्या गावाशी संबंधित असलेल्या कृषी सहाय्यकाकडे तातडीने सादर करावे, जेणेकरून अनुदानाच्या रकमा शेतकऱ्यांना शक्य तितक्या लवकर त्यांच्या संलग्न बँक खात्यावरती वितरित करता येतील, असे आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेले आहे। तर आता आपण कोणते प्रमाणपत्र, ना हरकत पत्र आणि संमतीपत्र पाहूया। तर मित्रांनो, आपण हे सामायिक खातेदार ना हरकत पत्र आहे। सन 2023च्या खरीप हंगामासाठी ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। या योजनेचा आम्हाला लाभ घ्यायचा आहे। यासाठी आम्ही जिल्हा, नंतर तालुका, गाव यामधील संयुक्त खाते क्रमांकचे हिस्सेदार आहोत। आम्हाला अनुज्ञेय असणाऱ्या लाभाची रक्कम ही आम्ही सर्व संमतीने आमच्या सह हिस्सेदार असलेल्या खालील खातेदार यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यास संमती देत आहोत। खातेदाराचे संपूर्ण नाव मराठीमध्ये, तसंच खातेदाराचे संपूर्ण नाव इंग्रजीमध्ये, खातेदार क्रमांक इंग्रजीमध्ये, खातेदाराचा आधार क्रमांक आणि खातेदाराचा मोबाईल क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे मित्रांनो। आणि खातेदाराची नावाची यादी आणि संमतीबाबत सही या ठिकाणी आणि संबंधित कृषी सहाय्यकाचे नाव व सही दिनांकाच्या शिक्क्यासह द्यायचा आहे। तसंच मित्रांनो, संमतीपत्र आहे या ठिकाणी आपल्याला सन 2023च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य व कृषी विभागाच्या अन्य योजना अंतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरता मी खाली सही करणार। या संमतीपत्राद्वारे माझा आधार क्रमांकाचा वापर करून त्याद्वारे बायोमेट्रिक आणि किंवा तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैधतेसह मला मिळवायच्या लाभासाठी आधार, वित्तीय व इतर अर्थसहाय्य लाभ सेवा यांचे लक्षित वितरण अधिनियम 2016 नुसार संमती देत आहे। माझ्या आधार संबंधित माहितीचा वापर केवळ ओळख पटविण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही याची मी खात्री बाळगतो। यासाठी आपल्याला या ठिकाणी जिल्हा टाकायचा आहे, नंतर तालुका आहे आणि नंतर आपलं गाव आहे। यामध्ये शेतकऱ्याचं संपूर्ण नाव आधार कार्डनुसार मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये, पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव, पुन्हा नंतर इंग्रजीमध्ये पहिलं नाव,
मधले नाव आणि आडनाव, आधार क्रमांक टाकायचा आपल्याला इंग्रजीमधून आणि यानंतर शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे। खाली अर्जदाराची सही व नाव या ठिकाणी द्यायचं आहे मित्रांनो। तर या प्रकारे आपण आपल्या कृषी सहाय्यकाकडे निश्चितपणे सोयाबीन व कापूस अनुदानासाठी सहमतीपत्र व ना हरकत प्रमाणपत्र दाखल करावेत असं आवाहन कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे। तर भेटूया अशाच एका नवीन अपडेटमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।